नमस्कार. अनुभव हाच उत्तम शिक्षक असतो. ओके, हे तुम्ही बरेचदा ऐकलं असेल आणि म्हणूनच मी माझे अनुभव शेअर करतो आहे. 44 वर्षाचे आणि अनुभव मला अतिशय चांगले आलेले आहेत. माझा मी शिकलो आहे असं नाही आहे. मला मार्केटने पण शिकवलं आहे आणि मार्केट तुम्हालाही शिकवेल. पण त्याच्यामुळे तुम्ही जर उतरलाच नाही तर तुम्ही कसं शिकणार ना. आता बघा, तुम्ही गेले 10 वर्षामध्ये कितीतरी नवीन कंपन्या, वेल्थ कंपन्या मार्केटमध्ये आल्या. आनंद राठी वेल्थ आहे, एंजल ब्रोकिंग आहे, ओके, UTI AMC वॉज द फर्स्ट वन. त्यानंतर HDFC AMC आली, आदित्य बिर्ला AMC आली आणि या सगळ्या कंपन्यांचे म्युच्युअल फंड्स आहेत. ओके, मोस्ट ऑफ देम. आणि काही लोकांचे काय म्हणायचं वेल्थ अकाउंट्स आहेत की तुम्ही एवढे एवढे पैसे भरा आणि त्याचे आम्ही तुम्हाला पैसे वाढवून देऊ. त्याला म्हणतात PMS, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. ओके, दोन्ही सगळ्या कंपन्या उत्तम चालल्यात. का उत्तम चालल्यात? कारण त्यांचे कस्टमर वाढत आहेत. नवीन नवीन प्रचंड लोक या प्रवाहात सामील होत आहेत. तुम्ही जर या प्रवाहात सामील नाही झाला तर तुम्हाला प्रचंड नुकसान होईल ओव्हर पिरियड ऑफ नेक्स्ट 10 or 15 years. आणि तुमचे मित्र आणि आजूबाजूचे लोक कुठे गेले तुम्हाला कळेल आणि तुम्ही मात्र मागे राहिला. तसे मागे पडू नका. शिका, हा चॅनल बघत राहा, तो स्वतःला समृद्ध करा आणि स्वतःला प्रवाहात या वेल्थच्या सामील करून जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला नक्कीच 6%, 5%च्या ऐवजी ॲटलिस्ट 10, 11, 12, 15% तरी निश्चित मिळेल ओव्हर अ पिरियड ऑफ 5 years. ओके, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे, पेशन्स इज द की. घाबरू नका. मात्र घाबरला तो गेला की जो पाण्याला घाबरला तो कधीच पोहायला शिकत नाही. राईट, तसंच आहे या प्रवाहात. जो पडायला घाबरला किंवा मला जास्त पैसे नकोत हे तो इंटरनली नुसता लोकांना सांगायला म्हणत असतो. इंटरनली मात्र त्याला पैसे पाहिजे असतात, कारण 6%ने त्याचं इन्फ्लेशनच बीट होत नाही. ओके, त्याची लाईफस्टाईल हळूहळू गरिबीकडे जाणार जर त्यांनी या प्रवाहात नाही उडी घेतली तर या प्रवाहात तुम्ही नक्की उडी घ्या. फिक्स डिपॉझिटवर विश्वास, सेफ्टी ठेवायची, पण किती? 1-2 वर्षाचा खर्च तेवढं फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवायचे. बाकीचे पैसे या प्रवाहात सामील व्हा. स्वतःच्या नावावर अकाउंट उघडा आणि जसं जसं तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करत जाल, तुमच्या ब्रोकरला किंवा तुमच्या फ्रेंडला विचारून की जो ह्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेला आहे किंवा तुमच्या मेंटरला, त्याप्रमाणे तुम्ही स्वतः शिकत जाणार ऑटोमॅटिकली. तुम्ही जर ह्याच्यामध्ये उडीच नाही घेतली तर तुम्ही शिकणार कसे हो? फारवर तुम्ही मागे राहाल आणि नंतर म्हणणार की अरे मी तेव्हा करायला पाहिजे होतं. ओके, हे नेहमीच असतं. मार्केटमध्ये सुद्धा असं असतं, अरे मी तेव्हा घेतले असते, जर शेअर्स तर आत्ता म्हणजे दुप्पट झाले असते किंवा चौपट झाले असते. कोविडच्या काळात घेतले असते तर आता माझे 5 पट झाले असते. राईट, 2008ला घेतले असते तर आता माझे 50 पट झाले असते. हे सगळ्या जरतरच्या गोष्टी नाही करायच्या. ओके, आता अजूनही मार्केट खाली आहे. मार्केट दरवर्षी एक मोठी अपॉर्च्युनिटी देत असतं. ती अपॉर्च्युनिटी गेल्या ऑक्टोबरपासून चालू आहे. मार्चमध्ये लोएस्ट होतं. ओके, अजूनही मार्केट विशेष ठीक आहे, वर गेलेलं आहे. आता एखादा मोठा ब्लास्ट होऊ शकतो वरती किंवा खालती, पण घाबरायचं नाही. शेवटी मार्केट इव्हन आउट होऊन जातं. रिस्क आर ऑलवेज इव्हन आउट इन द पिरियड ऑफ 5 years. त्याच्यामुळे रिस्कला